ओम शांती. माझ्या शरीराचं नाव आहे रंजना आणि मी राहणार लातूर तालुक्यातली अहमदपूरमधली आहे. आणि मला बाबा कसे भेटले हे तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. तसं तर माझं खूप आहे, सांगितलं तर रात्र दिवस पुरणार नाही, पण थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. माझे मिस्टरांनी शरीर सोडलं 93ला आणि मी खूपच दुःखी झाले आणि त्याच्यामुळं मग मी सारखं रडायची करायची आणि सारखं मी परमात्म्याला टोकत राहायची. परमात्मा हे काय केलंस तू, आणि मला तू अशी प्रसंग कुणालाही आणू नको, मला जी आलेली आहे वेळ ती कुणालाही येऊ नये असं वाटायचं मला. आणि मी लहानपणापासून शिवाची भक्ती करत होते आणि हा शिव परमात्मा मला भेटला. त्याच्यानंतर मी दुःखी तर होतेच, पण असंच एक वर्ष निघून गेलं. माझ्याकडे पाहुणा रावळा कुणी यायचं नाही, भेटायचं नाही. मी लेकरं कसे सांभाळू, कसं चालू हे असं वाटायचं. मग काही दिवसानंतर माझी बहीण आली. बहिणीनं सांगितलं, तिच्या सासऱ्यानं सांगितलं की बेटा तू ड्युटी कर. माझं शिक्षण झालेलं नसल्यामुळं मी काय करू असं वाटायचं मला. पण ते म्हणले तुझे मिस्टर शिक्षक आहेत ना, त्यांच्या जागेवर तुला घ्यावंच लागते अनुपंपाखाली, तू प्रयत्न कर म्हणले. आम्ही प्रयत्न केल्यानंतर आम्हाला ड्युटी दिली मला. पण ड्युटीला जात होते, पण मला मन लागायचं नाही. माझ्याच विचारात राहायची मी मग्न. आणि कुणी काय बोलायले, समोरचं बोलत असेल तरी पण मला लक्षात यायचं नाही की हा माणूस काय बोलायला लागला आहे. आणि एक सांगितलं काम तर दुसरंच मी करायचे. असं करून एक आमच्या शाळेमध्ये टीचर होत्या, त्या म्हणल्या ना तुम्ही चला माझ्यासोबत ओम शांतीला आणल्या. मी म्हणले काय असते ओम शांती, आणि त्या म्हणल्या चला तरी माझ्यासोबत म्हणल्या. मग ते मला घेऊन गेल्यानंतर तिथं बसलो होतो आम्ही. आणि 8 दिवसाला बहीण येत होत्या. आणि त्या दिवशी बहीण येणार होत्या पण आल्याच नाहीत. त्या आल्या नसल्यामुळं मग त्या म्हणल्या आपण बसूत आता, योग करू म्हणे आणि मुरली ऐकून जाऊत. पण मला योग आणि मुरली हे काहीच माहीत नव्हतं. त्या बसा म्हणल्यानंतर आम्ही बसलोत. तर लाल लाईट एकदम चालू झाली. लाल लाईट चालू झाल्यानंतर माझं काय देहच असं विसरून गेल्यासारखं झालं. आणि तिथं एक काहीतरी ईश्वरी शक्ती आहे असं जाणू लागलं मला, इथं काहीतरी आहे. मग तेवढा योग संपल्यानंतर ते मुरली झाल्यानंतर आम्ही घरी निघालोत. मग त्या थोडं रोड येत्या वेळेस आम्हाला चलत म्हणायला लागल्या की इथं असं असते शिवपरमात्म्याचं, असं थोडंसं सांगितलं त्यांनी माहिती मला. मग दुसऱ्या दिवशी असंच एक 8 दिवस गेले. 8 दिवसाच्या नंतर मग त्या आठवड्यात पण बहीण आल्या नाहीत. असं करून एक 15-20 दिवस गेले निघून. त्यानंतर मी मात्र त्या दिवशी गेल्यापासून मी मात्र बंदच केले नाही. कोर्स नाही झाला तरी मी रोजच ऐकायला चालले तिथं त्यांच्यासोबत. असं करत मी पूर्ण मुरली ऐकायला सुरुवात केली आणि माझा कोर्स काही झाला नाही. मग एक 5-6 महिने झाले की बहिणजी म्हणल्या मधुबनला जाणार आहेत सगळेजण, तुम्ही पण चला. कारण की माझं खानपाण्यावरच एकदम नियंत्रण होतं. बहिणजी म्हणल्या तुम्ही तर सगळंच पाळायला लागलात म्हणल्या, तुम्ही येऊ शकतात म्हणल्या. मग निघालो होतो आम्ही मधुबनला, पैसे भरले वगैरे. मग 2 दिवस आहेत म्हणजे मग आता मी रजा घ्यावं लागेल ना मला ड्युटी असल्यामुळं. मग मी रजासाठी गेले मी सरांकडं. सर मला असं मधुबनला जायचं आहे आणि मला सुट्टी पाहिजे. तर ते म्हणायला लागले तुम्हाला 6 महिने झाले नाहीत आणि तुम्ही सुट्टी मागायला लागलात, मिळू शकत नाही सुट्टी तुम्हाला. असं म्हणल्यानंतर मी बघा सर प्रयत्न करा, तरी पण नाहीच म्हणले ते. 1 वर्ष तर व्हायला पाहिजे. नंतर मग मी संध्याकाळी मग क्लासला जाणार होते. माता होती माझ्यासोबत, तिला म्हणलं बाई माझा काय पुरुषार्थ कमी आहे की बघा मला काही जायला मिळालं नाही. तर तसं नसते बेटा, ह्याच्यात काहीतरी कल्याण दडलेलं असते, आपल्याला समजत नाही ते. म्हणजे ह्याच्यात काय कल्याण आहे माझं म्हणलं न जाण्याचं, असं म्हणून थोडंसं मला दुःख आलं थोडंसं. मग त्या म्हणायला लागल्या नाही तसं काही वाईट मानू नको, त्यात काहीतरी कल्याण दडलेलं असते असं म्हणायला लागलं. मी ह्याच्यात काय कल्याण आहे दडलेलं म्हणलं. असं म्हणल्यानंतर 1-2 सगळे गेले मधुबनला. नंतर त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला निरोप आला की असं तुमचं लातूरला काम आहे, पेन्शन मिळणार आहे तुमच्या मिस्टरांचं, तुम्हाला यावं लागणार आहे. मग त्यावेळेस मला वाटलं की खरंच गडे परमात्म्याचे किती चमत्कार आहे, किती त्यानं आपला ओळखते असं वाटू लागलं मला. आणि त्यावेळेससुद्धा मला असं मी त्या माताला म्हणलं की खरंच बघा याच्यामध्ये आहे काहीतरी कल्याण दडलेलं, म्हणूनच परमात्म्यानं मला इथं ठेवलं असं म्हणून म्हणले. मग मी त्यांना
त्याच्यानंतर मी मग असंच रोज जाणं येणं चालूच असल्या मुरली कधी मिस केलीच नाही मी. आणि माझ्यासोबत लेकरं पण यायचे, ते लहान लहान होते ना, त्यांना कुठं ठेवायचं म्हणून मी घेऊन जायचे त्यांना पण सोबत. मग असं करत मुलं पण मोठे झाले माझे. मुलं मोठे झाल्यानंतर मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, पण माझे मिस्टर वारल्यामुळं ते अभ्यासाचं त्यांनी लक्षच काढून टाकलं. मग मी आणि तुझे काही लगे वगैरे नाहीत, काही नाही, काही किती शिकलो तर काही उपयोग नाही त्याचा, तुझ्याकडे काय पैसे नाहीत भरायला, असं म्हणायला लागला त्यांना. असं करून मग तो मोठा झाला, 12वी काढला. मग असंच इकडं तिकडं भटकू लागला सारखंच, मुलांसोबत इकडं बस तिकडं बस करायला लागला. मी म्हणले बाबा हे काय म्हणलं, मागं तसे पुढे माझ्या दिवस येतील का असं बाबाला म्हणलं, बघ तुझाच बच्चा आहे तो, बघ त्याला कसं करायचं ते. असं काही दिवसानंतर माझी बहिणीचा व्यापार होता सोन्या चांदीचा. तिनं मग आली होती, तिला म्हणलं मी ह्याला घेऊन जा गं, इथं बसायला लागला कुठं पण असं. तिनं घेऊन गेली. तिथं एक 4-5 वर्ष त्यानं राहिला तिथं. तिथून आल्यानंतर मला म्हणायला लागला की मला पण बिझनेस करायचा आहे. बिझनेस करायसाठी मग पैसा तर लागते ना रे म्हणलं मी, पण ते काही कर मम्मी, पण मला पैसे पाहिजेत. मी म्हणलं कर बाबा म्हणलं, पण करायचं तर मला सराफी असं करायचं आहे, धंदा करायचा आहे, बिझनेस करायचा असं म्हणायला लागला. तर मग म्हणले बिझनेस तेवढा मोठा करायचं म्हणलं तर खूप पैसे लागतील त्याला, पण ते काही कर म्हणला. मी म्हणले बाबा आहे राहतं घर म्हणलं, ते विकून देते तुला पैसे. असं म्हणल्यानंतर ते मला काही सांगू नको म्हणला, मला पाहिजे पैसे म्हणला. असं केलं म्हणल्यानंतर मी म्हणलं काढते मग घर विकायला. मग चर्चा झाली, घर विकायला काढलं. नंतर घर विकायला काढल्यानंतर सगळे पाहुणे रावळे म्हणाले घर विकून काय करशील तू, हां आहेच एवढं तुला घर राहायला, आणि काय पोरांचा भरोसा, काय करतील न करतील. मग असं दुविधा अवस्था झाली माझी. मी म्हणले बाबा, संध्याकाळी बसली आणि बाबाला सांगितले नमाश आमच्या योगला, बाबा मला अमृतवेलेला काय करू, मी घर विकू किंवा न विकू हे मला तुम्ही निर्णय द्या म्हणलं. अमृतवेलेला हात पाय धुवून मी बसले आणि बाबाला म्हणले आता बाबा मी काय करू, मला निर्णय द्या म्हणून मी योगात बसले. तर बाबानं मला असं एकदम हे केलं, टच केलं की बाबा बच्ची इसको बेच दो, इससे अच्छा आपको घर मिलेगा. असं म्हणल्यानंतर मी मग चक्कच निर्णय घेतला की मग विकायला काढलंच घर. मग विकून त्यांनी मुलाला बिझनेस टाकायला मी दिलं. मग बिझनेस टाकला तो. आज बिझनेस टाकला तो त्यानं अगोदर बहिणजी बाबाचं पूर्ण त्यानं बहिणजीला बोलवून वगैरे उद्घाटन केलं आणि बाबाचा फोटो दिला बहिणजीने, आणि त्याच्या पाठीमाग बाबाचा फोटो लावलेला आहे. ते बाबाचे मेडिटेशन वगैरे सगळं करतो. लहानपणापासून माझ्यासोबत येत असल्यामुळं त्यानं बाबाच्या इथं येऊन महिना सेवा करून गेलेला आहे. पण नंतर लग्न केलं तरी पण त्यानं आणखीनही ज्ञानामध्ये आहेच त्यानं. आणि आता सध्या म्हणजे इतकं बिझनेस वाढलेला आहे त्याचं. पहिले फक्त 2 मुनीम ठेवलेले होते, आता 25 मुनीम आहे त्याच्या हाताखाली. एवढं मोठं बाबांनी करून दिलं आहे, म्हणजे स्वप्नात नव्हते त्या गोष्टी करून दिलेल्या आहेत मला. आणि घर पण इतकं सुंदर बांधून दिलेलं आहे त्यानं. बाबाचा कमरा काढलेला आहे आणि बाबाच्या कमऱ्यात ते रोज जाऊन मेडिटेशन करतोय तो. बाहेर जायचं, घराच्या बाहेर पडायचं म्हणलं की अगोदर मेडिटेशन करणार, मग बाहेर जाणार तो. असं करत मग एके दिवशी असाच प्रसंग आला आमच्यावर इतका मोठा की आम्ही बिझनेसमध्ये असं एकदम सगळ्यांना कळालं की यांचा खूप बिझनेस चांगला चालतो आहे. मी कळाल्यानंतर ते रेट पडले आमच्या दुकानावर. असं एकेच टाईमला 7-8 दुकानामध्ये आमच्या अहमदपूरला रेट पडले. त्यामुळं ते लोक आले अचानक. आणि मी आणि माझा मुलगा मोठा, मी बँकेत होतो आणि छोटा मुलगा बांधकामावर होता, आणि फक्त सुनबाई बसलेल्या होत्या, त्या बी बाजूला थोडंसं बसलेल्या होत्या. चांदीचं दुकान आहे त्याच्यात थोडंसं आड बाजूला बसलेल्या होत्या. असं करून मग ते लोक आल्यानंतर सगळ्यांचे मोबाईल वगैरे जप्त केले, म्हणजे पिक्चरमधल्यासारखंच सेम एकदम ते जप्त केले. आणि हिनं मात्र थोडंसं घाबरली आणि तिच्याजवळ मोबाईल होता, ते पाहिलंच नाही त्या लोकांनी तिला. मग तिनं पटकन फोन लावला ना असं लोक आले तर आपल्या दुकानामध्ये. सांगितल्यानंतर मग तो मुलगा निघून आला. मी बँकेतच बसलेली होते. मग तिचा मित्र होता, त्यानं म्हणला आणि मम्मी आपल्याला घरी जायचं आहे म्हणलं. मी म्हणले का बँकेतलं काम राहिलं का आपलं? हो म्हणला आज उद्या करायचं आहे म्हणलं, आज नाही म्हणलं का बँकेत काम. मग तो दुकानात आला त्यावेळेस एकदम सायलेंट एकदम होता, एकदम तेवढं घाबरला पण नाही. आणि सुनबाई घाबरल्यामुळे तिनं मग पुन्हा एकदम लक्षात आले माझ्या पाठीमागं बाबा आहेत ना, मी का घाबरायला लागले. मग बैठा हूं ना हे पोस्टर लावलेलं बाबाचं होतं त्याच्या पाठीमागं तिच्या. मग ते बघली आणि म्हणली बाबा आहेत, मी काय कशाला घाबरू म्हणली, आणि निवांत पण झाली तिनं. असं करून ते लोक 3 दिवस सारखं आमची तपासणी करत होते. मग त्याने चर्चा केली त्या लोकांनी की तुमचं तेवढं दुकान चालतं आहे आणि तुमच्या इथं भांडवल तर एवढं कसं काय कमी आहे. त्यानं म्हणला माझ्या आईनं मला घर विकून दिलेला पैसा आहे हे,
आणि ते पैसा असा दिलेला आहे की ती खूप आम्ही कष्टामधून कमवलेलं होतं आहे म्हणलं हे दुकान. फक्त माझं मी नाव कमवलेलं आहे. म्हणले माझ्याकडं काहीच भांडवल नाही, एवढंच भांडवल आहे माझं असं म्हणला तो. नाही तुमच्या घरी वगैरे असेल काहीतरी. त्याने म्हणला माझं घर मी भाड्यानं राहतो म्हणला, बघू शकता तुम्ही घरी पण जाऊन म्हणला. फक्त माझं मी नाव कमवलेलं आहे. परमात्म्यानं म्हणजे त्याला इतकं पुढं नेलेलं आहे भगवंतानं. माझी मुलगी पण ब्रह्माकुमारी आहे आणि ती पण रोज काही जात नाही सेंटरला, बिझनेस करते तिनं. त्याच्यामुळं गुरुवारी आणि रविवारी जाते. माझी बहिणीची मुलगी आणि माझी मुलगी या दोघी पण ब्रह्माकुमारी आहेत, लातूरला राहतात त्या. आणि रहाटणी सेंटरशी कनेक्शन आहे त्यांचं. ते खूप म्हणजे बाबाचं इतकं आहे की विचारायचं सोय नाही. माझ्या सुना पण आहेत 2, त्या पण मला सहयोगी आहेत आणि त्या पण कोर्स केलेल्या आहेत. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे एकदम सेंटरसारखं आमचं घर आहे. म्हणजे घरामध्ये कसलंच कांदा लसूण हे असलं काहीच वापरत नाही. आणि माझं म्हणणं आहे की परमात्म्याला सर्वांनीच ओळखावं. आणि हे ओम शांती म्हणजे काही वेगळं नाही आहे. ओम शांती लोक म्हणतात नाही काही नवीन निघालं तर बघा गीतेमध्ये सांगितलेलं आहे की परमात्मा ज्यावेळेस हाहाकार होतो त्यावेळेस परमात्म्याने अवतार घेतलेला म्हणतात. पण अवतार घेतलेला कुणी कृष्णाने नाही अवतार घेतलेला, शिव परमात्म्याने घेतलेला आहे. आणि शिव परमात्म्याला आपल्या धर्तीवर येऊन आज 90 वर्ष व्हायला लागले आहेत. आणि हे नवीन काहीच नाही, फक्त हे शिवाचंच आहे. आपण त्याला फक्त ओळखत नाही. आणि हे ओम शांतीमध्ये गेल्यानंतर आपण 7 दिवसाचा कोर्स केला तर आपल्याला सर्व काही माहिती मिळते त्याच्यामध्ये. आणि माहिती मिळाल्यामुळे आपण परमात्म्याची आठवण कशी करावं आणि परमात्म्याला कसं ओळखावं. आपण परमात्म्याला ओळखण्यासाठी आपण आपलं शरीर जर सुटलं तर आपण कुठं जातो, कुठून येतो, म्हणजे परमात्मा कुठून आलेला आहे आणि येऊन आपल्याला काय ज्ञान देत आहे हे सर्वांनी घ्यावं. आणि माझं एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. ओम शांती.